पहिले षटक घेऊन आले गोलंदाज अक्षय. स्ट्राईक वरती आपण पाहतोय कोळीश्वरी विभाग संघाकडून सेल्वेरच्या भूमिकेत संदेश गावण. 9 सेकंडवर डावखुऱ्याचा फलंदाज निमिष. मागील सामन्यात ज्या गोलंदाजाने अंतिम षटक केलं होतं तोच कोळीश्वरी विभाग संघाचा प्रितेश भगत याला सन्मान्य मृणाल म्हात्रे यांच्याकडून 400 रुपये कॅश प्राइज आहे. तर आपण ते कॅश प्राइज घेऊन जायचंय आणि सन्मान्य संतोष म्हात्रे यांच्याकडून जर अमरदीप कोळगाव संघातील कोणत्या गोलंदाजाने विकेटची हॅट्रिक संपादन केली तर 500 रुपये कॅश प्राइज येणार आहे. संतोष म्हात्रे टेम्पो सर्व्हिस ज्यांची आहे त्यांच्या मार्फत हे पार्श्विक असेल. त्यात दरम्यान एक धाव मिळते. धावसंख्या आपण पाहिली पहिल्या 3 चेंडूवरती 21 रुपयाच्या धावा येतात. सावध आणि संत सुरुवात आपण इथे पाहतोय. 4 षटकांचा सामना असणार आहे आणि यानंतर आपल्याला 4 संघ पाहायला मिळतील जे बक्षीस पात्र झालेले असतील आणि बक्षिसांमध्ये कोणत्या क्रमांकावर कोणता संघ पोहोचेल यासाठी पुढील सामने आपल्याला पाहायला मिळतील. आत्तापर्यंत या स्पर्धेत 32 संघांनी सहभाग घेतला. त्यातील 3 संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश केले संघ आपण पाहतोय. त्याच दरम्यान उजळशीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांचा इशारा येतोय तो म्हणजेच वाईडचा. अवंत स्वरूपाची धाव मिळते. धावसंख्या होते 4 धावा. फुलाई देवी सासवणे संघ असेल त्याचबरोबर साई झिराट संघ आणि मागील सामन्यात आपण पाहिलं तर गावदेवी झिराट संघाने अंतिम 4 मध्ये आपलं स्थान निश्चित केलं. इथे मोठा फटका लागण्याचा प्रयत्न. झेल टिपण्याची संधी साहिलच्या हातून झेल निसटतोय आणि इथे दुसरी धाव घेताना फलंदाज निमिष रनआउटच्या स्वरूपात बाद. फर्स्ट विकेट डाऊन. अति घाई संकटातनी असंच म्हटलं जातं. इथे ह्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न अंगलटी येतोय कारण डेंजर एंडला स्वतः निमिष जात होता आणि कॉल देखील त्याचाच आपण पाहिलं. दुसऱ्या धावेसाठी त्याने प्रवृत्त केलं. साथी फलंदाज संदेशला मात्र धाव कंप्लीट करेपर्यंत चांगली फेक आणि त्याच दरम्यान रनआउटच्या स्वरूपात पहिला फलंदाज बाद कोळीश्वरी विभाग या संघाचा. नवीन फलंदाज आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावर येतोय कोळीश्वरी विभाग संघाकडून नील कडवे आपण पाहतोय. यष्टीरक्षक फलंदाज एक अष्टपैलू खेळाडू आहे. बऱ्याच कमी वेळेला षटक हातांची संधी त्याला मिळते मात्र त्यामध्ये देखील एक चांगली कामगिरी करणारा खेळाडू आहे. बऱ्याच वेळेला 3ऱ्या क्रमांकावर 4थ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतो. आज पाहूया कशा प्रकारे तो धावा जमवतोय आपल्या संघासाठी कारण त्याच्याकडून एका चांगल्या खेळीची अपेक्षा असेल ती म्हणजेच कोळीश्वरी विभाग संघाच्या संघ चाहत्यांना. यावेळेचा फटका इथे चेंडू हवेत. इथे अजून एक झेल निसटतोय. एक नाही तर सलग 2 चेंडूवरती जीवदान लाभतंय फलंदाज संदेश गावण यांना. आपण इथे पाहतोय पहिला झेल निसटला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक डीड मिड विकेटचा साहिलच्या हातून. त्यानंतर आता कल्पेश म्हात्रेच्या हातून इथे झेल निसटलाय. यावेळेस अप्रतिम चेंडू. या चेंडूला बॅकफुटून कट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड चेंडूमध्ये बरंच अंतर. निर्धार चेंडूने षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाल्यानंतर आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना कोळीश्वरी विभाग संघाची धावसंख्या झाली बिनगडी बाद 6 धावा. 1 गडी बाद माफ करा 1 गडी बाद 6 धावा. 6 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. पहिल्या षटकात आपण पाहिलं रनआउटच्या स्वरूपात फलंदाज निमिष बाद झालाय. झालेली ती म्हणजे 6 धावा 6 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. 1 गडी बाद झालेला आहे. यावेळेस पुन्हा एकदा झेल उडालाय. कल्पेश म्हात्रे इथे आपले चूक दुरुस्त करतोय आणि आदित्य म्हात्रेला पहिल्या चेंडूत विकेट प्राप्त होते. नक्कीच या विकेटसाठी 100चं पार्श्विक असेल मंडळाचे अध्यक्ष सुरेश म्हात्रे यांच्याकडून आदित्यला. आणि पुढील सामना म्हणजे या स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना फर्स्ट सेमीफायनल इन दिस टुर्नामेंट आणि त्या लढतीत आपण 2 संघ पाहू. फुलाई देवी सासवणे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ असेल तो म्हणजेच साई झिराड. दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना आहे की जो चालू सामना मैदानात आपण पाहतोय त्याच्या इनिंग्स ब्रेकमध्ये आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. पहिला सेमीफायनलचा सामना या मकर संक्रांती चषकातील असेल तो म्हणजेच
फुलाई देसासण विरुद्ध साई झिराड. दोन्ही संघाच्या कडे तयार राहायचंय. इनिंग्स ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. वळीय मैदानाकडे पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करत आदित्यने आपल्या षटकाची सुरुवात केली. चांगली सुरुवात त्याच्या षटकाची. इथे अजून एक विकेट जाणार का? चेंडू बराच काळ उंच हवेत आहे. कुणाल एक अप्रतिम रनिंग कॅच पकडतोय. खऱ्या अर्थाने टाळ्या वाजवल्या जात आहेत, अभिवादन केलं जात आहे. अशा प्रकारचे एफर्ट्स असतील ना तर मित्रांनो गोलंदाजाचा आत्मविश्वास देखील तेवढाच वाढतो. आणि इथे सन्मान्य संतोष म्हात्रे टेम्पोवाले त्यांच्याकडून 200 रुपयाचं आणि संतोष म्हात्रे जे आहेत त्यांच्याकडून 200 रुपयाचं असं. त्याचबरोबर सन्मान्य सुरेश म्हात्रे यांच्याकडून 200 रुपयाचं असं एकूण 600 रुपयाचं कॅश प्राइज असेल ते म्हणजेच खेळाडू कुणाल म्हात्रेसाठी. आणि ह्या विकेटसाठी आदित्यला 100चं कॅश प्राइज असेल तर म्हणजेच मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य सुरेश म्हात्रे यांच्याकडून. कारण प्रत्येक विकेटसाठी गोलंदाज 100चं पारितोषिक त्यांनी जाहीर केलंय. आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर अजून एक गोलंदाज आपण पाहतोय. आतापर्यंत या स्पर्धेत आपण 2 हॅट्रिक वीर पाहिले आहेत. तर या स्पर्धेतील तिसरी हॅट्रिक आणि तिसरा हॅट्रिक घेण्याचा मान हा आदित्यला मिळणार का? हॅट्रिक बॉल समोर स्वप्नील. इथे मोठा फटका. चेंडू भिरकावलाय लॉंग ऑन सीमारेषे पार. जेवढ्या वेगाने चेंडू आला त्याच्या दुप्पट वेगाने चेंडूला भिरकावलाय लॉंग ऑन सीमारेषे पार. या 6 धावांनी आपण पाहतोय. धावसंख्या होते एकूण ती म्हणजेच 12 धावा. पहिल्या 2 चेंडू विकेट आणि तिसऱ्या चेंडूवरती इथे मात्र मोठा फटका. मागील सामन्यातही आपण पाहिलं स्वप्नीलनी धावांची गती वाढवली होती. त्याच्या खेळीच्या बळावरती एक सन्मानित धावसंख्या रचली होती कोळी श्रीबाग संघाने. यावेळेस बॅटची कडा झेल टिपण्यासाठी अक्षय मात्र खूपच प्रयत्न करतोय. इथे चेंडू आपण पाहतोय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. इथे 1 धाव मिळेल. धावसंख्या एकूण झालेली आपण पाहतोय 13 धावा. या सामन्यात आपण पाहिलं तर यजमान संघ विरुद्ध कोळेश्वरी भाग असा सामना या स्पर्धेतील चौथी क्वार्टर फायनलची लढत, चौथा उपांत्यपूर्व फेरीचा सामना. या सामन्यातील विजेता संघाचा नक्कीच सेमीफायनलमध्ये प्रवेश होईल जिथे त्यांचा सामना होईल गावदी झिराड या संघाबरोबर. इथे मात्र चांगला चेंडू श्री घेण्या चेंडू. त्याचबरोबर आपण पाहिलं तर चेंडू ती विशेष गती नव्हती मात्र चेंडू उजशीच्या बाहेर जाणारा फलंदाज थोडासा आश्चर्यचकित होतोय. या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय मात्र बॅटचा केवळ हवेशी संपर्क आला. निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या स्थिरावलेली आहे 13 धावा. षटकाचा विचार केला 5 चेंडू झालेत. अंतिम चेंडू या षटकात येईल. यावेळेस चेंडूला लॉफ्ट केलाय मात्र कव्हरच्या क्षेत्रावरती कोणताही क्षेत्रक्षक नाहीये त्यामुळे इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. एकच धाव मिळते. 21 षटकाची सांगता होते. 2 षटका अखेरीस प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय कोळी श्रीबाग संघाची धावसंख्या धावफलक लागले ती म्हणजेच 3 गडी बाद 14 धावा. 14 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. 12 चेंडूमध्ये 14 धावा आलेत. प्रति षटक 7च्या सरासरीने धावा आहेत असं म्हणावं लागेल. इथे मात्र धावांची गती वाढवावी लागेल ते म्हणजेच दोन्ही फलंदाजांना येणाऱ्या फलंदाजांना. कारण घरच्या मैदानावर खेळताना जर आपण पाहिलं तर अमरदीप कुळगाव संघाकडे भला मोठा फलंदाजी क्रम आहे आणि अशा फलंदाजी क्रमासमोर आपल्याला केवळ धावसंख्येने धावांचा डोंगर रचावा लागेल तरच आपण या सामन्यात हा सामना जिंकू शकता याचं भान ठेवावं लागेल. स्वप्नीलकडे क्षमता आहे आणि पहिल्या सामन्यापासून स्वप्नील जरा लईत पाहायला मिळतोय. चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळतोय. तर तेवढीच चांगली साथ नील आणि येणार फलंदाजांची लाभली तर पुढच्या 12 चेंडूमध्ये चांगली धावसंख्या मैदानावर होऊ शकते. दुसऱ्या बाजूला पण पाहतोय घरच्या मैदानावर खेळताना गोलंदाजी बहरते ती म्हणजेच अमरदीप कुळगाव संघातील गोलंदाजी साहिल येतोय. इथे पहिला चेंडू इथे आपण पाहतोय फलंदाज ऑफच्या बाहेर शफल होतोय. त्याला फॉलो करणारा चेंडू टाकला जातोय. आपल्या फिरकीच्या जादूने बऱ्याच फलंदाजांना बाद केलेला आणि बऱ्याच फलंदाजांना जागेवर उभं केलेला साहिल पहिला चेंडू निर्धाव टाकत आपल्या षटकाची सुरुवात करतोय. पुढचा चेंडू स्वप्नीलसाठी. यावेळेचा फटका चांगला आहे मात्र 2 क्षेत्रक्षकांच्या मध्ये रिक्त जागा. त्या दिशेला गेलेला स्ट्रोक. चेंडू जातोय 1 बाउन्स ग्रुप सीमारेषे पार. येतोय अप्रतिम असा चौकार. या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते ती म्हणजेच 18 धावा. अशा प्रकारची फटकेबाजी होणं आवश्यक आहे. मित्रांनो आपण पाहिलं तर एका बाजूला अमरदीप कुळगाव संघ असला तरी त्याला एक कडवी झुंज देण्याच्या उद्देशाने आपण पाहतोय इथे कोळेश्वरी भाग संघ या मैदानात प्रवेश करतोय. आतापर्यंत 2 चेंडू झालेत. पहिला चेंडू निर्धाव. दुसरा चेंडू चौकार. यावेळी तिसऱ्या चेंडूवरती एक अप्रतिम स्ट्रोक स्टँड अँड डिलिव्हर पद्धतीने लागला फटका. इथे मात्र स्वप्नील दाखवतोय की दबाव दडपणाखाली येऊन खेळणारा मी खेळाडू नाहीये. मला फ्रीली खेळता येतं. मी माझ्या आक्रमक शैलीत खेळणार
आक्रमकता हेच माझ्या खेळाचं स्वरूप आहे आणि आपला नैसर्गिक खेळ दाखवताना स्वप्नीलला आपण पाहतोय. या षटकन धावसंख्या उसळी येते, धावसंख्या होते 24 धावा. मात्र आत्तापर्यंत सलग 3 दिवसाची स्पर्धा, चौथा दिवस आपण पाहतोय. या स्पर्धेच्या दरम्यान आपण धावांची लयलूट होतानाच पाहिले. या खेळपट्टीवर जास्तीत जास्त आपण पाहिलं तर फलंदाज यशस्वी झालेत, कारण जे फलंदाज आक्रमक पवित्रा घेतात, जे फलंदाज मध्ये खेळतात ते जास्त यशस्वी होतात. आता पाहूया, आयोजकांना विनंती आहे की चेंडू पाठवायचा आहे. धावसंख्या आपण पाहतोय साहिलने निर्धाव चेंडूने सुरुवात केली, मात्र त्यानंतर त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण धावांची आवश्यकता आहे. स्वप्नीलला माहिती आहे जेवढ्या धावा येतील तेवढ्या कमी आहेत, कारण प्रतिस्पर्धी संघ घरच्या मैदानावर खेळतोय आणि घरच्या मैदानाचा पूर्ण कानन कोपरा त्यांना माहिती आहे. याच विकेटवर ते सराव करतात. तर एका प्रकारे त्यांच्याकडे चांगला गोलंदाजी क्रम आहे, चांगला फलंदाजी क्रम आहे. अशा वेळेस जर सामना आपल्याला जिंकायचा असेल तर मात्र एक चांगलं आव्हान असणं आवश्यक आहे. क्षेत्रक्षणात आपण पाहतोय चेंडू तपासायचे मित्रांनो, कारण चेंडू आपण पाहतोय चेंडू इथे सापडलेला नाहीये. स्वयंसेवक जे आहेत त्यांना विनंती आहे मित्रांनो की आपण चेंडू लवकर मिळेल याकडे लक्ष द्यायचे. 3 चेंडू झालेत या षटकातील, 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि त्यानंतर येणार षटक म्हणजे 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावफलक धावसंख्या लागलेली आहे 24 धावा. त्याच दरम्यान आपण पाहतो चेंडू आलेला आहे. धन्यवाद स्वयंसेवक. साहिलचा पुढचा चेंडू, साहिल कमबॅक करणार का हे देखील पाहायचंय. यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय निर्धाव चेंडू होते, उजव्या खूपच बाहेर फलंदाज गेला होता. नक्कीच पंचांकडे तरी पाहिलं, त्याला वाटलं चेंडू उजव्या खूप बाहेर जाणार आहे, वाईडचा इशारा होईल आणि त्याचबरोबर अवांतर स्वरूपाची धाव इथे मिळेल. मात्र तसं घडत नाही, निर्धाव चेंडू होतोय. पुढचा चेंडू साहिलचा, स्वप्नीलसाठी. यावेळेसचा चेंडू डाऊन द लेग साइड, पंचांचा इशारा, आपले दोन्ही हात समान करून पंच कळवत आहेत. वाईडचा इशारा येतोय, अवांतर स्वरूपाची 1 धाव ॲड होते, धावसंख्या होते 25 धावा. प्रत्येक धाव महत्त्वपूर्ण आहे याची कल्पना आहे, ती म्हणजेच स्वप्नीलला, नीलला आणि त्याचबरोबर कोळीशीर भाग या संघाला. यावेळेसचा फटका, चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षक तिथे एक अप्रतिम झेल पकडतोय. इथे मात्र फलंदाज स्वप्नीलला परतावा लागेल. हर्षलचं कौतुक होतंय, एक चांगला झेल सीमारक्षक तैनात त्याने पकडलेला आहे. त्याचबरोबर ह्या विकेटसाठी आपण पाहतोय साहिलला 100 रुपये कॅश प्राइज देणार आहे, ते म्हणजेच मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय सुरेश म्हात्रे यांच्याकडून. एक चेंडू येणं या षटकातील अजूनही शिल्लक आहे. 25 या धावसंख्येवरती चौथा फलंदाज इथे बाद झालेला आहे, तो म्हणजे स्वप्नीलच्या स्वरूपात. काळाची गरज होती, फटकेबाजी आवश्यक आहे, त्या दृष्टिकोनाने प्रयत्न केला, मात्र सीमारक्षक तैनात खेळाडू हर्षलने एक चांगला झेल पकडलाय. आपल्या संघासाठी ही देखील महत्त्वपूर्ण कामगिरी म्हणता येईल हर्षलची. तिसऱ्या षटकातील येणारा हा अंतिम चेंडू, स्ट्राईकवरती डावखुऱ्याचा फलंदाज रोशन. इथे झेल होणार का? चेंडू खूप दूरवर होता, कुडालला पण एक चांगली रनिंग कॅच पकडताना पाहिलंय. आता मात्र अंतिम षटकाचा खेळ आपण पाहू, जिथे गोलंदाज कोण येतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. गोलंदाजीसाठी कौशल येतोय. 3 षटकामध्ये धावसंख्या झालेली आहे 26 धावा. आता या अंतिम षटकात पाहूया कशा प्रकारे धावा जमवल्या जात आहेत. मित्रांनो, या स्पर्धेत प्रत्येक धाव महत्त्वाची आहे, कारण कंपल्सरीच्या स्पर्धेचा नियम आहे आणि खऱ्या अर्थाने कुणाला विचारायचं असेल ना तर या स्पर्धेत जो संघ एका धावाने विजयी ठरला त्या संघाला विचारा विजय किती महत्त्वपूर्ण आहे, धावा किती महत्त्वपूर्ण आहे. आणि जर पराभूत संघाला विचाराल तर नक्की त्यांच्या झालेल्या चुका आपल्याला माहिती पडतील. एका धावेसाठी संघ एक पराभूत झाला या स्पर्धेत. वळूया मैदानाकडे. अंतिम षटकाला सुरुवात होते, कौशल येतोय. कौशलला प्रत्येक विकेटसाठी 100चं पार्श्विक असेल, ते म्हणजे सन्माननीय संतोष महेश म्हात्रे आणि संतोष म्हात्रे टेम्पोला यांच्याकडून दोघांकडून 100 रुपयाचं पार्श्विक असेल. आणि त्याचबरोबर अमरदीप कोळगाव यांच्याकडून प्रत्येक बॉलरला विकेटसाठी 100चं पार्श्विक तर आहेच. कौशल आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन स्ट्राईक होती नील कडवे. यावेळेस चांगला चेंडू, फटका जरी चांगला असला तरी या चेंडूवरती
खराब क्षेत्ररक्षण, ज्या क्षेत्ररक्षकाने एक चांगला झेल पकडला त्याच्या हातून चूक होते. 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या होते ती म्हणजेच 31 धावा. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. इथे मात्र पण पाहिलं नक्की चांगला चेंडू होता. फटका पण पाहिला तर तितकासा योग्य म्हणणार नाही. मात्र क्षेत्ररक्षकाकडून झालेल्या चुकीमुळे इथे 4 धावा मिळतात ते म्हणजेच नील कडवेला. पुढचा चेंडू यावेळी चांगला चेंडू, जशीच्या बाहेर जाणारा फलंदाज पुढे सरसावतोय. चेंडूला फटकवण्याचा प्रयत्न करतोय. मात्र बॅट आणि चेंडूमध्ये भलं मोठं अंतर आहे. निर्धाव चेंडू येतोय. 3 चेंडू शिल्लक आहेत. चौथं षटक आपण इथे पाहतोय. धाव फलकावर 31 धावसंख्या लागले. काही मोठे स्ट्रोक लागवले जाणार का नीलकडून, कारण कौशल नक्की चांगल्या लयीत गोलंदाजी करतोय. यावेळेसचा चेंडू इथे आपण पाहतोय. पंचांचा इशारा येतोय वाईडचा. अवांत स्वरूपाची धाव मिळते. धावसंख्या होते ती म्हणजेच 32 धावा. नील कडवे आणि रोशन भुईर ही जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते ती म्हणजेच कोळेश्वरी भाग या संघाकडून. मकर संक्रांती चषक 2025 अमरदीप क्रीडा मंडळ कोळगाव आयोजित स्पर्धा. यावेळेस झेल नक्कीच होणार नाहीये. किती धाव मिळतील, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव इथे पूर्ण होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. दोन्ही फलंदाजांमध्ये धावसंख्या झालेली आहे 34 धावा. षटकाचा विचार केला तर 4 चेंडू झाले. 2 चेंडू येणं अजूनही बाकी आहे. चौथं षटक, अंतिम षटक पहिल्या इनिंग मधील प्रगतीपथावर आपण पाहतोय. योमेश आय विल बी डेफिनेटली हिट. डावी अष्टी क्लिक होते. फलंदाज नील कडवे बाद होतोय. त्यामुळे 100चं पारितोषिक महेश म्हात्रे आणि त्याचबरोबर 100 पारितोषिक आहे ते म्हणजेच समय संतोष म्हात्रे टेम्पोला यांच्याकडून आणि मंडळाचे अध्यक्ष यांच्याकडून त्याला 100चं पारितोषिक देखील मिळेल. अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय जय फलंदाजीसाठी येतोय. यावेळेसचा चेंडू, या चेंडूवर कोणती धाव येत नाही. अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला आपण पाहतोय. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहिली. धावसंख्या झाले 5 गडी बाद 34 धावा. 34 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर्स. मकर संक्रांती चषक 2025 अमरदीप युवक क्रीडा मंडळ कोळगाव आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी नायरा पेट्रोल पंपचे मालक सन्माननीय सचिन शेठ कडरे यांच्याकडून सुशांत शेठ कडे यांच्याकडून मंडळास 5,000 रुपये देणगी स्वरूपात मदत झाले. आपले खूप खूप आभार. असंच आपलं प्रेम, आपलं सहकार्य, आपली साथ राहू द्या. आणि आता सेकंड इनिंग कडे आपण वळतोय जिथे 4 षटकांमध्ये विजयासाठी आव्हान आहे यजमान संघ म्हणजेच अमरदीप कोलगाव या संघासमोर ते म्हणजेच 35 धावांचं. 24 चेंडू 35 धावांचं आव्हान. कशा प्रकारे आपण सर्वांचं लक्ष लागलंय. आणि या सामन्याच्या सेकंड इनिंगकडे आपण वळतोय आणि या दुसऱ्या सत्रासाठी घेऊन जातो मी आपल्याला पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक सुदर्शन गातकी सर यांच्याकडे. ओव्हर टू यू सर. कभी नहीं सोचना चाहिए. हमें अच्छा एफर्ट्स देना चाहिए, अच्छा खेल करके दिखाना चाहिए. आपके पास जितना भी है वो आपको छोड़ लगाकर पूरा एफर्ट्स देना चाहिए.
जीत आपकी जरूर होगी। सुरेश म्हात्रे यांच्याकडून बक्षिसाची खैरात होते। षटकारासाठी या ठिकाणी 200 रुपयांच्या चौकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक येते। दोन्ही फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे। ऋतुज सुरेश राजू म्हात्रे षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे। राजू म्हात्रे आणि सुरेश म्हात्रे यांनी बक्षिसांची खैरात केलेली आहे आपल्या संघातील खेळाडूंसाठी। मध्ये ऋतुज असेल आणि त्याचा साथी फलंदाज संकेत असेल। ऋतुजला आपण अनेक मैदानांमध्ये जबरदस्त फटकेबाजी करताना पाहिलेला आहे, जबरदस्त बल्लेबाजी करताना पाहिलेला आहे। संकेत स्ट्राइक के ऊपर रहेंगे, संकेत नॉन स्ट्राइक के ऊपर ऋतुज। और संदेश गावंड हमेशा की तरफ अंपायर का इशारा हमारी तरफ आता हुआ स्टार्ट। ये दूसरी पारी शुरू। कट कर दिया डीप पॉइंट के क्षेत्र में, जब तक फील्ड करेंगे, थ्रो करेंगे। दूसरे रन का जोड़ी यहाँ पे दूसरा रन भी आसानी से पूरा किया है। पलक झपकते ही हिरनों की तरह विकेटों के बीच में दौड़ लगाई है। तो हिरनों की दौड़ यहाँ पे होनी चाहिए और चीते की फुर्तीली हर बल्लेबाज में और हर फील्डर के देह में, शरीर में होनी चाहिए। और जहाँ फिर एक बार संदेश दौड़ पड़े और कलाई के सारे मोड़ दिया है, कट कर दिया है कवर की रीजन में। और जय ने वहां पे फील्ड किया है, अच्छी थ्रो की है। एक ही रन में संतुष्ट रहना पड़ेगा इस बार संकेत को। 2 रन से अपना और अपनी टीम का खाता खोला था। उसके बाद दूसरे गेंद पर 1 रन। फुलाई देवी सावसने संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचं आहे। साई झिराड संघाचे संघनायक, महत्वपूर्ण लढत असेल सेमीफायनलची। लगेच यायचंय मित्रांनो, वेळ वाया घालवायचा नाही। साई झिराड संघाचे संघनायक, फुलाई देवी सावसने संघाचे संघनायक त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे। पुढील सामना लगेच आपल्याला सुरू करायचा आहे। वास्तविक पहिल्या सत्राचा खेळ सुरू होण्याच्या आधी आम्ही तुम्हाला पुकार केला होता। फिर एक बार चलते हैं मैदान पे। ये गेंद यहाँ पे खतरा हो सकता है और कैच वहां पे लपक लिया है और विकेट का पतन होता हुआ। ऋतुज इस बार जल्दी आउट होकर पैवेलियन में वापस आते हुए और पहला विकेट, पहला झटका यहाँ पे लगता हुआ अमरदीप कुलगांव को ऋतुज के रूप में इस बार जल्दी आउट होकर पैवेलियन में वापस जा चुके हैं। साई झिराड संघाचे संघनायक, फुलाई देवी सावसने संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचं आहे। 4 वेळा तुम्हाला आम्ही पुकार केलेला आहे मित्रांनो। बॅड होणार, लाईट होणार नाही याची खबरदारी आपण घ्यायची आहे। फायनल ही कमीत कमी 4 षटकांची आपल्याला खेळवायची आहे। लगेच यायचं आहे। साई झिराड संघाचे संघनायक आलेले आहेत, आपलं स्वागत आहे। फुलाई देवी सावसने संघाचे संघ। फिर एक बार चलते मैदान पे। अक्षय एक बेहतरीन ऑलराउंडर खिलाड़ी और सामने उतने ही मंजवी खिलाड़ी संदेश गावंड। दौड़ पड़े अपने ओर की गेंद और कड़ा फहार किया है फाइन लेग के ऊपर से सीधे 6 रनों के लिए अंपायर का इशारा हमारे तरफ आता हुआ। एक बेहतरीन शानदार दमदार 6 लगाया है, फ्लिक किया था जबरदस्त तजुर्बे के अपने बलबूते के ऊपर, अनुभव के बलबूते के। प्रशांत महादेव पाटील यांच्याकडून हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे। तर या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे। फिर एक बार और इसी बीच ये चौकार आता हुआ। तो इसी बीच एक चौकार आता हुआ, जबरदस्त चौकार। टीम का स्कोर है 13 रन। अच्छी शुरुआत यहाँ पे 35 रनों का पीछा करते हुए अमरदीप कोलगांव की शानदार शुरुआत। और इस ओवर में 13 रन आ चुके हैं। जीतने के लिए बनाना है 35 रन।
संकेत और अक्षय दोनों जबरदस्त बल्लेबाज है, जबरदस्त खिलाड़ी है अमरदीप कोलगांव के। देखते गेंदबाजी का जिम्मा संदेश किसके हाथों में गेंद सौंपते हैं। प्रीतेश के हाथों में गेंद है। मांडवाइन की तरफ से अपनी ओवर का आगाज करेंगे, शुरुआत करेंगे। सामने संकेत खेलने के लिए तैयार है। 13 रन पहले ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पे संकेत खेलने के लिए तैयार। ये गेंद कट कर दिया है पॉइंट के क्षेत्र में। 1 रन पूरा किया है और दूसरे रन के लिए दौड़े हैं। दूसरा रन भी आसानी से पूरा किया है। तीसरे रन के लिए दौड़ना चाहते थे लेकिन संकेत तैयार नहीं है। अक्षय का कॉल जरूर था, तीसरे रन के लिए दौड़ना चाहते थे लेकिन मना कर दिया, संकेत का ध्यान नहीं था। टीम का स्कोर 2 रन से बढ़कर जा पहुंचा है 15 रन। अच्छी शुरुआत है, जबरदस्त शुरुआत। पहले ओवर में 13 रन आए हैं, जिसमें एक शानदार छक्का लगाया था अक्षय ने। नॉन स्ट्राइक के ऊपर खड़े हैं। संकेत खेलने का तैयार, कट कर दिया फिर एक बार पॉइंट के क्षेत्र में। प्रीतेश है यहाँ पे, प्रीतेश से मिसफील्ड होता हुआ और इसी बीच अंपायर का इशारा हमारे तरफ आता हुआ। डिक्लेयर जोन में 1 ही रन मिलेगा। इस 1 रन से टीम का स्कोर जा पहुंचा है 16 रन। पहला ओवर अच्छा साबित हुआ था, 13 रन आए थे। संदेश गौवन ने यह ओवर किया था अपनी टीम की तरफ से ओपनिंग गेंदबाज के रूप में। और फिर एक बार दूसरा ओवर लेकर आए प्रीतेश। फिर एक बार दौड़ पड़े अपने ओवर की गेंद संकेत के लिए। तीसरा गेंद की थी, अच्छी फील्डिंग, उतनी अच्छी थ्रो, लेकिन अच्छी दौड़ विकेटों के बीच में संकेत और अक्षय की। जबरदस्त अंडरस्टैंडिंग, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट। हिरणों की तरह तेज दौड़ लगाते हैं, चीती की तरह फुर्तीली दिखाते हैं, विकेटों के बीच में दौड़ लगाते हैं और रन आसानी से मुकब्बल कर लेते हैं। प्रीतेश दौड़ पड़े, फिर एक बार अक्षय खेलने के लिए तैयार। ये गेंद हवा में है लेकिन सुरक्षित है। 1 रन इसी बीच पूरा किया। दूसरे रन के लिए दौड़े हैं और दूसरा रन भी पूरा किया है। तो जबरदस्त साझेदारी होती हुई, साझेदारी पनपती हुई नजर आ रही है अक्षय और संकेत के बीच में। टीम का स्कोर 2 रन से बढ़कर जा पहुंचा है 19 रन और जीतने के लिए बनाना है 35 रन। प्रीतेश जीतने के लिए 35 रनों की आवश्यकता होगी। 19 रन तो हो चुके हैं, अभी भी तकरीबन 16 रनों की दरकार रहेगी। अक्षय खेलने के लिए तैयार। प्रीतेश दौड़ पड़े अपने ओर की। ये गेंद सफल होकर खेलना चाहते हैं, मारने का प्रयास था लेकिन पूरी तरह से चूके यहाँ पे बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं हुआ है। नील विकेट कीपर ने बाखूबी अपना काम निभाया है। बड़ा शॉट लगाने का प्रयास जरूर था, लगता है प्रेशर कम करना चाहते हैं, बड़ा शॉट लगाना चाहते हैं अक्षय। एक ऑलराउंडर, जबरदस्त खिलाड़ी, अच्छी गेंदबाजी अभी तक उन्होंने 2 मुकाबले में की है। फिर एक बार प्रीतेश अपने ओर की यह गेंद मांडवाइन की तरफ से अक्षय के लिए। पटकी हुई गेंद उसको घुमा दिया है काउ कॉर्नर के क्षेत्र में। जब तक फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, दूसरे रन के दौड़े, यहाँ पे खतरा हो सकता है रनआउट का, लेकिन 2 रन आसानी से पूरे किए। इस 2 रनों के कारण टीम का स्कोर बढ़कर जा पहुंचा है 21 रन। इसी बीच ओवर की समाप्ति। तो पहला ओवर लेकर आए थे संदेश गावन, 13 रन आए थे। इस ओवर में एक छक्का आया था अक्षय की बल्ले से। नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे दोन्ही संघांना। या महत्त्वपूर्ण लढतीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि नाणेफेकीसाठी शुभेच्छा साई शिराड विरुद्ध फुलाई देवी सासवणे। सेमीफायनलचा हा सामना असेल, पहिली सेमीफायनलची लढत असेल। दोन्ही संघांना, संघनायकांना नाणेफेकीसाठी आणि प्रत्येक खेळाडूला संघातील शुभेच्छा। एक चांगला खेळ करून दाखवायचा आहे। एकच सामना आतापर्यंत 4 दिवसांमध्ये जबरदस्त सामना झाला, चुरशीचा सामना झाला। शेवटच्या चेंडूवर 3 धावा पाहिजे होत्या आणि त्या 3 धावा काय करता आल्या नव्हत्या सासवणे संघाला आणि पराभूत झाला होता। जबरदस्त एक सामना पाहायला मिळाला। सासवणे संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे। शुभेच्छा मित्रांनो। तो इसी बीच मनीष आए है, जबरदस्त गेंदबाज, हवा में है, खतरा हो सकता है और पहले ही गेंद के ऊपर विकेट चटकाया है। और विकेट भी किसका? संकेत का चटकाया है। क्या गेंदबाजी अभी तक की है इस युवा खिलाड़ी ने। महज 14 साल का ये लड़का है। पिछले मुकाबले में उन्होंने 1 विकेट हासिल की थी और सिर्फ 2 रन दिए थे। जबरदस्त गेंदबाज की थी और अपने
टीम के लिए जीत दिलाने में एक शानदार एफर्ट्स दिया था। जितनी तारीफ करेंगे इस खिलाड़ी की कम होगी। युवा खिलाड़ी 14 साल सिर्फ उम्र है उसकी, और इन स्विंग आउट स्विंग सभी तरह की गेंदें करते हैं। उनका पेस भी अच्छा है, लाइन और लेंथ सटीक होती है। टीम का स्कोर हो चुका है 21 रन, और जीतने के लिए अभी भी 14 रनों की दरकार रहेगी। ग्यारह गेंदे और 14 रन। उल्टी गिनती हम शुरू करते हैं अभी। हार्ड हिटर आ गए हैं अभी परेश, जिन्होंने 32 रन बनाए थे पहले मुकाबले में। रोल फुलटॉस, गेंद कड़ा प्रहार जरूर किया, कारपेट के सारे खेल दिया है। काउ कॉर्नर के क्षेत्र में स्वप्निल जब तक फील्ड करके थ्रो करेंगे, 1 रन तो आसानी से पूरा किया है, और 1 ही रन पे संतुष्ट रहना पड़ेगा परेश को। पहले मुकाबले में जिन्होंने 32 रन बनाए थे, 4 छक्के लगाए थे, और वो छक्के भी कितने ऊंचे ऊंचे छक्के लगाए थे, आसमान को छूने वाले। और इक्वेशन चेंज होता हुआ 13 रन और 10 गेंदे। सामने अक्षय खेलने के लिए तैयार, और ये हवा में खतरा हो सकता है। प्रीतेश, आहो बहुत ही बढ़िया कैच, क्या कैच लपक लिया है। आउटफील्ड इतना खराब है, वहां पे देखिए कितनी ढलान है, कितना स्लोप है। इसके बावजूद भी एक बड़ा शॉट लगाने के प्रयास में कैच आउट होकर पावल में वापस जाएंगे, लेकिन अपना योगदान जबरदस्त दिया है अक्षय ने। इस छक्के की सहायता से तकरीबन 14 रनों का योगदान दिया है, और कैच आउट होकर अब इक्वेशन चेंज होता हुआ 9 गेंदे और 13 रन। टीम का स्कोर हो चुका है 22 रन। प्रीतेश 22 रन हो चुके हैं, और 9 गेंदों में 13 रनों की आवश्यकता। ये मुकाबला भी जबरदस्त मुकाबला है, महत्वपूर्ण मुकाबला है दोनों टीम के लिए। जी जान से बढ़कर भी मुकाबला है, करो या मरो का मुकाबला है, क्योंकि यह मुकाबला है क्वार्टर फाइनल का मुकाबला। जो भी जीतती है आगे बढ़ती है, तो दोनों के लिए करो या मरो की लड़ाई होंगी। इक्वेशन देखिए, 9 गेंदे कल्पेश इसी बीच आए हैं, हार्ड हिटर है। फुलटॉस गेंद, यहाँ पे मौका मिला है कल्पेश को, और ये देखिए जबरदस्त हिट, मेगा 6, सुपर 6। यहाँ पे गलती की कोई गुंजाइश नहीं है। फुलटॉस गेंद देना मतलब अपने पैर पर कुल्हाड़ी मारने के बराबर है। आप सिचुएशन देखिए, क्योंकि मनीष के पास अनुभव कम है, युवा गेंदबाज है। सिचुएशन के अनुसार 7 रनों की आवश्यकता। देखिए प्रेशर पूरी तरह से खारिज कर दिया, रिलीज कर दिया। फिर एक बार कल्पेश खेलने के लिए तैयार, फिर एक बार उसी अंदाज में ठोक दिया है, लेकिन ये हवा में सुरक्षित है। दूसरे रन के लिए दौड़े, तीसरा रन भी पूरा होता है क्या? और कितना अच्छा थ्रो था, लेकिन वो पहुंच चुके थे। संतोष म्हात्रे यांच्याकडून कल्पेशसाठी 200 रुपयांचा षटकारासाठी पारितोषिक आलेला आहे। एन मौक्यावर षटकार मारला होता, कारण 9 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता होती। अभी तो पूरी तरह से इसी बीच 3 रन दौड़कर 4 रन यहाँ पे 3 रन दौड़कर पूरे किए। अब 4 रनों की दरकार रहेंगी जीतने के लिए। क्या दौड़ लगाई थी। लाइट बंद करा, समोर जी गाड़ी आहे मित्रा। हाँ धन्यवाद। 4 रनों की दरकार, सामने परेश। ओहो ये देखिए, यह मुकाबला जीता है छक्के की सहायता, शानदार जीत हासिल की है, जबरदस्त जीत हासिल की है। बहुत बहुत बधाई हो अमरदीप कोलगांव। जबरदस्त बल्लेबाजी अक्षय की, जबरदस्त बल्लेबाजी परेश और कल्पेश की, जो हमेशा जबरदस्त एफर्ट अपने टीम के लिए देते हैं, अपना बहुत बड़ा योगदान देते हैं। और दूसरी छोर प्रीतेश भगत